नमस्कार सर्वांना अँड वन्स अगेन वेलकम टू आवर चॅनल निशिसे लर्निंग. आज आपण पाठ क्रमांक 17 सुक्तीसुधा याचं काल आपण एक्सप्लेनेशन पाहिलं होतं. आज आपण त्याचा भाषा अभ्यासह पाहूयात. श्लोक क्रमांक 1 तुमच्यासमोर तुम्ही श्लोक पण ठेवा. एक वाक्येन उत्तरत. राजा कुत्र पूज्यते? स्वदेशे पूज्यते राजा. तर इकडे आपलं उत्तर काय येईल? स्वदेशे. तुम्ही मात्र पूर्ण लिहायचं आहे आणि दंड द्यायचा आहे. राजा कुत्र? स्वदेशे. राजा स्वदेशे पूज्यते. कह सर्वत्र पूज्यते? विद्वान. आता इकडे तुम्ही एक सेकंड. विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वान विद्वानः असं लिहू नका. विद्वान न हलंतच इथे असला पाहिजे, कारण की त्याचं जे रूट वर्ड आहे ते आहे विद्वस. विद्वस त्याचं मग म्हणजे प्रातिपदिकम विद्वस आहे. त्याचं प्रथमा असं होतं विद्वान, विद्वांसौ, विद्वांसः. त्यामुळे विद्वान त्याचं प्रथमा विभक्ती एकवचनम रूप आहे कह प्रमाणे. बरोबर. आता बघा चतुर्थम पदम लिखत. विद्वान विद्वत्वम. नृपः नृपत्वम. समूहेतरपदम चिनुत. शोधा. भूपः महिपालः पार्थिवः पंडितः. आता ह्याच्यामधलं ऑडमन आउट मला सांगा तुम्ही काय आहे. तर आहे पंडितः. कारण की पार्थिवः, महिपालः, भूपः दिस मीन्स राजा. प्राज्ञः, विचक्षणः, चाणाक्षः, क्षितिपतिः. तर याचं आन्सर आहे क्षितिपतिः. कारण प्राज्ञः, विचक्षणः, चाणाक्षः हे सगळे आहेत. चाणाक्ष आपण बोलतो बघा, चाणाक्ष की तू भरपूर चलाक आहेस असं, म्हणजे वाईज. क्षितिपतिः म्हणजे राजा. त्यामुळे मग आपलं आन्सर आहे क्षितिपतिः. ओके. आता श्लोक क्रमांक तुम्ही 2 बघा. कीदृशः कुरंगः न कदापि दृष्टः. कुठल्या प्रकारचा कुरंगः कधी दिसू शकत नाही. तर हेम्नः कुरंगः न कदापि दृष्टः. तर आन्सर काय आहे आपलं? हेम्नः. सोन्याचा. सुवर्णमृगः. सुवर्णस्य कुरंगस्य तृष्णा कस्य जायते? सुवर्णस्य सोन्याच्या हरिणचा इच्छा कोणाला बरं झाली? कस्य. आपल्याला षष्ठीमध्ये उत्तर द्यायचं आहे. कस्य कोणाला झाली? तर रघुनंदस्य रामाला झाली. रघुनंदस्य रामाला इच्छा झाली. आता बघा मेलनम कुरुत. कुरंगः मृगः. रघुनंदनः म्हणजेच रामः. तृष्णा म्हणजे काय बोलली मी? इच्छा, पिपासा. बुद्धी प्रज्ञा. आता श्लोक क्रमांक 3 पहा. एकवाक्येन उत्तरत. कीदृशम अक्षरम नास्ति. अक्षर कसं बरं नाही आहे? तर बघा एकदा अक्षर कसं बरं नाही आहे. अमंत्रम अक्षरम नास्ति. अमंत्रम अक्षरम नास्ति. कीदृशम मूलम नास्ति. अनौषधम मूलम नास्ति. अनौषधम मूलम नास्ति. कीदृशः पुरुषः नास्ति. अयोग्यः पुरुषः नास्ति. अयोग्यः पुरुषः नास्ति. कः दुर्लभः. योजकः कुठे गेलं? योजकः दुर्लभः. योजकः दुर्लभः. आता बघा मेलनम कुरुत. बलिही बद्धः अतिदानात. बलीचा नाश कशामुळे झाला? तर अतिदानामुळे. सुयोधनः बद्धः अतिमानात. रावणः विनष्टः लौल्यात. अतिलोभामुळे. बलिही कस्मात बद्धः. कस्मात पंचमी अतिदानात. सुयोधनः कस्मात बद्धः अतिमानात. रावणः कस्मात विनष्टः अतिलौल्यात. किम सर्वत्र वर्जयेत. अति सर्वत्र वर्जयेत.
वर्जयेत. ओके. आता बघा श्लोक क्रमांक 5. रिक्तस्थानं पूरयत. विशेषणं म्हणजे ॲडजेक्टिव्ह, विशेष्यम म्हणजे नाऊन. लंका. लंका कशी होती? सोन्याची होती. तर लंका नाऊन आहे. त्या लंका नाऊनला सोन्याची लंका, प्लॅटिनमची लंका, सो स्वर्णमयी लंका. तर तुम्हाला इकडे आन्सर लिहायचं आहे स्वर्णमयी. गरीयसी. विशेषणम आहे गरीयसी, ग्रेटर. विशेष्यम काय बरं ग्रेटर आहे? तर जननी आणि जन्मभूमी. काय बरं ग्रेटर आहे बघा? गरीयसी. हू इज ग्रेटर? जननी जन्मभूमी ही. च इकडे हे अँड. च म्हणजे अँड. जननी जन्मभूमी ही स्वर्गादपि गरीयसी. तर कोण आहे मोठं स्वर्गापेक्षा? तर जननी आणि जन्मभूमी. विशेषणम आहे गरीयसी, विशेष्यम नाऊन आहे जननी आणि जन्मभूमी. ओके. श्लोक क्रमांक 6 पहा. हाराः कीदृशाः. जे हार नेकलेस आहेत ते कीदृशाः आसीत? हाराः चंद्रोज्ज्वलाः हाराः. तर तुमचा आन्सर काय आहे की चंद्रोज्ज्वलाः. एक सेकंड. चंद्रोज्ज्वलाः हाराः. मूर्धजाः कीदृशाः. मूर्धजा म्हणजे जे केस आहेत ते कीदृशाः आहेत? न अलंकृता. मूर्धजाः जे केस आहेत ते कसे आहेत? न अलंकृताः. यथार्थं भूषणं किं. यथार्थं भूषणं किं. यथार्थं भूषणं किं. तर संस्कृता वाणी एव यथार्थं भूषणं. आपलं कल्चर. संस्कृता वाणी एव यथार्थं भूषणं. का पुरुषं समलंकरोति? संस्कृता वाणी पुरुषं समलंकरोति. अगेन द आन्सर इज सेम. संस्कृता वाणी पुरुषं समलंकरोति. समानार्थक शब्दान् मेलयत. मूर्धजाः केशाः, केयूराः बाहुभूषणानि, कुसुमं प्रसूनं, वाणी भाषा, भूषणम अलंकारः ऑर्नामेंट. ओके. इकडे तुम्हाला हसत नंदत मध्ये हे गेले. मोहनः गले पदकद्वयं धरति. मोना वदति. मोहन गले धृतं लघुपदकं किमर्थं लब्धं त्वया? मोहनः गीतगायनार्थं. मोना अभिनंदनं तर्हि बृहत् पदकं किमर्थं लब्धं? मोहनः गीतसमापनार्थं. गीत संपवण्यासाठी. महिला मीने तव समीपे 10 सेवफलानि सन्ति. तेषु 5 फलानि यदि तव सखी नेष्यति तर्हि किं भवेत्? मीना वदति युद्धं भवेत्. म्हणजे 10 ॲपल आहेत. 10 मधले 5 जर तुझ्या मैत्रिणीने नेले तर मग काय होईल? किती राहतील? तर तिने बोलायला पाहिजे होतं 5 राहतील, पण ती बोलली की युद्धम भवेत, मी भांडीन तिच्याशी. बरं, इट्स ओके. We have completed the Bhasha Abhyasa here. If you have any doubt related to Bhasha Abhyasa or pronunciation of the Sukti or the explanation related to them, please do let me know in the comment section. All the very best for your exams. Thank you so much. Share this video with your friends. Jayatu Sanskritam, Jayatu Bharatam.